आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आणि कोकण रेल्वेचे कर्मचारी चंद्रकांत कांबळे ड्युटीवर असताना यांच्या डोक्यात गोळी झाडून अत्यंत निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक व खळबळजनक प्रकार घडला आहे। त्यामुळे आंबेडकरी बहुजन समाजात संतापाची लाट उसळली आहे। या हत्येच्या निषेधार्थ कोलाड नाका येथे आज आंबेडकरी बहुजन समाजाच्या वतीने कोलाड नाक्यावर मोर्चाचे आयोजन केले होते। जोपर्यंत चंद्रकांत कांबळे यांच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा आंबेडकरी बहुजन समाजाने घेतलाय। यावेळी कोलाड येथील दुकाने देखील बंद ठेवण्यात आली आहेत। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोलाड या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे। सांगायचं झालं तर मला वाटतं या तालुक्यातला या पंचकृषीमधला जर सगळ्यात पहिले जर तिथं कोण पोचला असेल तर मी पोचलो। मी रेल्वे फाटक क्रॉस करत असताना तिथे 7-8 जणं उभी होती। काय झालं म्हणून मी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली आणि विचारलं तर मला सांगण्यात आलं की चंद्रकांत कांबळे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे, अटॅक आला आहे। आणि ज्यावेळी मी त्यांना विचारलं ॲम्ब्युलन्सला किती वेळ लागेल, जर ॲम्ब्युलन्सला वेळ लागत असेल तर माझ्या गाडीत आपण टाकून घेऊन जाऊ। त्यांनी मला सांगितलं 15 मिनिटं वेळ लागेल। मी तात्काळ गाडी ड्रायव्हरला तिथेच थांबवायला सांगितली, बोलो आपण त्यांना गाडीत टाकून हॉस्पिटलला घेऊन जाऊ। आणि त्यांना उचलण्यासाठी मी तिथे गेलो आणि मला रेल्वे पोलिसांनी तिथं अडवण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळी मी तिथे आतमध्ये घुसलो त्यावेळी तिथला तो प्रकार बघून अगदी मन सुन्न झालं। अगदी पायाखालची जमीन सरकली की काय असं वाटायला लागलं, कारण त्यांच्या डोक्यात गोळी लागून ती बुलेट आरपार झाली होती। हे सगळ्यात पहिले मी बघितलं। तोपर्यंत सगळ्यांना हेच सांगण्यात होतं की अटॅक आलेला आहे, हृदयविकाराचा झटका आलेला आहे। ज्यावेळी त्यांनी तिथून बॉडी उचलण्याचा प्रयत्न केला मी तात्काळ त्यांना तिथं हे केलं। तिथूनच मी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गारगे साहेब, रायगड जिल्हा SP यांना तिथून फोन लावला की असा प्रकार झालेला आहे। तात्काळ कोलाडचे API त्यांना बोलून घेतलं। या जिल्ह्याचे ॲडिशनल SP तिथे स्वतः जागेवरती तिथे आले। विषय काय होतोय की 100% म्हणजे अगदी शंका व्यक्त करत नाही, परंतु 100% मी सांगू शकतो की ही जी हत्या घडवलेली आहे या हत्येमध्ये बरेचसे काही मोठे हात माखले गेलेले आहेत, एवढं मात्र नक्की आहे। कारण एवढा नियोजनबद्ध हा कट रचला। आता मला सुद्धा बाहेर जायचं होतं, मला 1 मिनिटाचा पण वेळ नव्हता, परंतु कसा काही योगायोगानं म्हणा किंवा काही त्याला निसर्गाची किमया म्हणा, काही त्याला शब्द वापरा, पण कसा काही थांबलो आहे माझंच मला माहीत नाही तिथं। परंतु त्यानंतर थांबल्यानंतर पूर्ण यंत्रणा हलवली आणि आता आमच्या या रोहा तालुक्यातल्या समाजाचा, कोलाड विभागाच्या समाजाचा आमचा एक निर्णय झालेला आहे की एवढी निर्गुण हत्या झाली। आणि मला तर असं वाटत होतं की तिथं जर मी नसतो तर मला वाटतं साध्या कार्यकर्त्याला अगदी दडपून टाकलं असतं। तिथे मी असल्यामुळे एक धाक होता प्रशासनावरती, यंत्रणेवरती। माझा धाक आज बऱ्याच वर्ष आहे, कारण चळवळीत काम करत असताना इमानदारीनं, प्रामाणिक आणि स्वाभिमानानं काम केलं आहे। तर त्यामुळे ती यंत्रणा मी हलवू शकलो आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी कामाला लागल्या। परंतु पाणी कुठंतरी मुरतोय, कारण एवढा मोठा प्रकरण होऊन सुद्धा इथले लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार इथे उपस्थित राहिले नाही। होय, पाणी कुठेतरी मुरतोय कारण रेल्वेचे प्रशासकीय अधिकारी रेल्वेचे इथे उपस्थित राहिले नाही। होय, पाणी कुठेतरी मुरतोय, इथल्या तहसीलदारांनी, इथल्या कलेक्टरांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेणं फार गरजेचं होतं। हे अद्याप सुद्धा आलेले नाहीत। होय, पाणी कुठेतरी मुरतोय कारण जी हत्या झाली ती अतिशय निर्गुण हत्या झाली। म्हणून आम्ही कोलाड विभाग आणि रोहा तालुक्याच्या समाजानं निर्णय घेतला आहे की जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी, प्रेत ताब्यात घेणार नाही। आमची भूमिका स्पष्टपणे प्रशासनाला सांगितले, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बॉडी ताब्यात घेणार नाही। आणि आता कुठल्या पद्धतीनं पोलिसांनी काम करावं, आता ही त्यांची नैतिक जबाबदारी, कारण पोलिसांना सगळ्यांची अंडीपिळी माहिती असतात, कोण कुठं आणि काय कुठं। प्रशासनाला इथलं वाटत असेल की आमच्या समाजाच्या बाजूने इथं आमदार, खासदार आज आला नाही, मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, गरज नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एवढं सक्षम बनवलं आहे। आणि मी पुन्हा एकदा सांगतो, जर लोकप्रतिनिधी कुठला बघायला आला तर त्या भडव्यांना चपलीनी मारा।
बौद्ध समाजानं त्यांना भडव्यांना पहिले गावातून बाहेर काढा, चपलीनी मारा, लाजा वाटल्या पाहिजे. 8-10 किलोमीटरच्या अंतरावरती असताना तुम्ही इथं उभे राहू शकत नाही. तर त्यामुळं जोपर्यंत प्रेत भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवरती 100% ठाम आहोत. प्रेत आम्ही हातामध्ये घेणार नाही, बॉडी ताब्यात घेणार नाही आम्ही. वंचित बहुजन महिला आघाडी नांदेड उत्तरच्या वतीने महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा निरंजना आवटे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आवटे वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा नांदेड आम्ही महिला आघाडीच्या वतीने आज आयुक्त साहेबांना महानगरपालिकेमध्ये निवेदन देण्यासाठी आलेले आहोत. आणि निवेदनाचे विषय आमचे असे आहेत की प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 10 शहरामध्ये बसंतनगर, शिवनगर, त्याचबरोबर महबूबनगर या नगरांमध्ये ड्रेनेजचा प्रश्न खूप मोठ्या स्वरूपामध्ये, गंभीर स्वरूपामध्ये आहे. काल आम्ही त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलो. अक्षरशः पूर्ण लोक वैतागलेले आहेत त्या ड्रेनेजच्या पाण्यासाठी. त्या ठिकाणी लोकांच्या घरातून जायला सुद्धा बाहेर रस्ता नाही आहे. एवढी बिकट परिस्थिती त्या ठिकाणी उडावलेली आहे. त्याच्यामधून आम्हाला ड्रेनेज, रस्ते, नाल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आयुक्त साहेबांनी करून द्याव्यात ही एक आमची मागणी आहे. आणि त्याचबरोबर नांदेड शहरामध्ये पाणीपट्टी आणि घरपट्टी अतिरिक्त वाढवलेली आहे. तर स्लम एरियामध्ये जे लोक आहेत त्यांना ते परवडत नाही त्यांना द्यायला, तर त्या ज्या अतिरिक्त त्यांच्या घरपट्टी आणि नळपट्टी आहे त्यामध्ये सूट द्यावी अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, महिला आघाडीच्या वतीने मी मागणी करते. धम्मलिपी शोधयात्री जेम्स प्रिन्सेस गौरव दिन व विश्व धम्मलिपी दिनानिमित्त कोल्हापूर सम्राट अशोककालीन बौद्ध लेणी पोहाळे येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. चक्रवर्ती सम्राट अशोक व धम्मलिपीचा इतिहास जगासमोर आणणारे सर जेम्स प्रिन्सेस यांच्या जन्मदिनानिमित्त धम्मलिपी सुलेखन कार्यशाळा, धम्मलिपी वर्ग, धम्मलिपीचा प्रशिक्षण देण्यात आले. लेणी अभ्यासक प्रभाकर कांबळे यांनी बौद्ध लेणीबाबत मार्गदर्शन केले. भंते सावश्री, उषा कांबळे, अनुष्का कांबळे, योगेश कांबळे तसेच धम्म उपासक यावेळी उपस्थित होते. जेम्स प्रिन्सेस यांनी पहिल्यांदा ब्राह्मी लिपी अर्थात धम्मलिपी याचा शोध लावला, म्हणजेच याचं वाचन केलं. एका कलकत्त्याच्या टंकशाळेमध्ये एक टंक म्हणजे नाण्यांचं परीक्षण करणाऱ्या माणसाने याचा शोध लावला. ज्यावेळी यांनी या शिलालेखांचा किंवा या अक्षरांचा शोध ज्यावेळी वाचन केलं त्यावेळी त्यांचं पहिलं अक्षर होतं दान. दान या अक्षरावरूनच परत त्यांनी देवनामप्रिय हे अक्षर शोधून काढली आणि याच्यावरूनच सम्राट अशोक यांचा इतिहास पूर्ण जगापर्यंत आणण्यासाठी पूर्ण शिलालेखांचे वाचन त्यांनी केले. अलेक्झांडर कनिंघम यांच्याबरोबर त्यांनी ब्राह्मी लिपीचं अर्थात धम्मलिपीचं पूर्णपणे वाचन करून पूर्ण भारतामध्ये त्याचा गौरव आणि विस्तृत. नमो बुद्धाय. कोल्हापूर जिल्हा लेणी संघ या संस्थेच्या वतीनं आम्ही पोहाळे लेणी येथे धम्मलिपी गौरव दिन साजरा करत आहोत. त्या अनुषंगाने मी 2 मिनिटच बोलणार आहे की जेम्स जेव्हा भारतात आले 1800 साली तेव्हा त्यांनी शिलालेखाचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर त्यांनी अशोक सम्राटना सुद्धा त्यांनी जो धम्म पेरला होता भारतात तो पण उदयाला आणायला त्यांनीच हे केलं, मदत केली. त्यामुळं त्यांचा धम्म सुद्धा उदयाला आला आणि त्यानुसार गौरव साऱ्या जगाने केला. शिलालेखांच्या अभ्यासावरून प्रिन्सेसने सम्राट अशोकांच्या प्रचंड राज्याची व लेणी शिलालेखांची माहिती लोकांसमोर आणली. प्रिन्सेसने शिलालेखांच्या अभ्यासाचा तडाखाच लावला होता. प्रिन्सेस रोज 19 ते 20 तास अभ्यास व संशोधन करत होते. अतिपरिश्रमामुळे प्रिन्सेसला प्रचंड डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है।
जनहित में जारी। काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक पवार यांनी कार्यकर्ता शिबिर ठेवले। या शिबिरात प्रमुख उपस्थिती शिवसेना खासदार राहुल शेवाळे, अध्यक्ष सीमाताई आठवले, मुंबई प्रदेश संघटक आणि सचिव लक्ष्मण मगर, रतन आसवारे, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव आणि महिला आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्या आणि मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते। आणि त्याच्यामध्ये निळा झेंडा घेऊन आपण त्या ठिकाणी आहोत। बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी जी होती, विचारसरणी सर्व समाजाला एकत्र आणणारी, आपल्या एकट्याच्या समाजाच्या मतावर निवडून येणं अशक्य आहे आणि त्यामुळे सर्व समाजाला पण एकत्र आणलं पाहिजे। सर्व समाजाला पटेल अशा पद्धतीचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे। सर्व समाजाला पटेल अशा पद्धतीचे आर्थिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम आपण घेतले पाहिजे आणि पक्ष जो आहे हा पक्ष सर्व जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे। राहुल शेवाळे यांचं मी अभिनंदन करतो की ज्या मतदारसंघामध्ये मी निवडून आलो होतो त्या मतदारसंघामध्ये राहुल शेवाळे आपल्या समाजाचे आहे। शिवसेनेमध्ये राहून त्यांनी अनेक वेळेला ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन राहिले, नगरसेवक राहिले आणि आता गेल्या 9-9.25 वर्षापासून ते खासदार म्हणून दादरचा परिसर, माहीमचा परिसर, चेंबूरचा परिसर अशा पद्धतीचा मिक्स असणारा वडाळ्याचा परिसर, या परिसरामधले ते 2 वेळेला खासदार म्हणून निवडून आलेले आहेत। सर्व समाजाची मतं मिळाल्याशिवाय निवडून येता येत नाही, त्यामुळे सर्व समाजाला जवळ आणायचं कसं। हिंदू समाज असेल, मुस्लिम समाज असेल, बौद्ध समाज असेल, मात्र समाज असेल, चर्मकार समाज असेल, कक्कया समाज असेल, भटकामुक्त समाज असेल, ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, उत्तर भारतीय असतील, दक्षिण भारतीय असतील, गुजराती असतील, मारवाडी असतील, मुंबईमध्ये राहणाऱ्या सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी आज या ठिकाणी आजही शिबिर ठेवण्यात आलेलं आहे। महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका कधी येतील सांगता येत नाही, पण लोकसभेच्या अगोदर एप्रिल-मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका येतील आणि आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की रिपब्लिकन पक्षाची जी मतं आहे, जरी रिपब्लिकन पक्षामध्ये काही गट असले तरी मुंबई शहरामध्ये जो बालेकिल्ला आहे तो बालेकिल्ला आपला बालेकिल्ला आहे। मुंबई शहरामध्ये वस्तीमध्ये आपल्या पक्षाच्या शाखा आहेत, वस्तीमध्ये अनेक समाजाचे लोक आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळं मुंबई शहरामध्ये खऱ्या अर्थाने एकदा 12 नगरसेवक आपले निवडून आले होते, एकदा मुंबईचा महापौर पद जे आहे ते रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आपल्या पक्षाला मिळालं होतं। त्यामुळे या वेळेला आपल्याला प्रयत्न करायचा आहे, माननीय उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा जो झेंडा महानगरपालिकेवर फडकतो आहे तो झेंडा खाली उतरवायचा आहे। रिपब्लिकन पक्षाला आमचा वाटा मिळाला पाहिजे। रिपब्लिकन पक्ष जो आहे, रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष आहे, परंतु हा छोटा पक्ष हा सर्वांना मोठं करणारा पक्ष आहे। रिपब्लिकन पक्ष हा विचारसरणीचा पक्ष आहे। मी जरी भारतीय जनता पार्टी सोबत आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत, अजितदादा यांच्या सोबत तुम्ही असलो, मी माननीय उद्धव ठाकरे यांना पुढा सांगत होतो तुम्ही आमच्या सोबत या, तिकडे जाऊ नका, मी तिकडून इकडे आलेलो आहे, पुन्हा तुम्ही तिकडे जाऊ नका। ते तिकडे गेले आणि एकनाथ शिंदे आणि शेवाळे पण इकडे आले, त्यामुळे हे सगळं तुम्ही जर तिकडे गेला नसता तरी इकडे आले नसते, त्यामुळे तुम्ही जर इकडे आला असता तर तिथे सुद्धा आझाद समाज पार्टी व भीम आर्मी अमरावतीने जिल्ह्यातील सर्व गावखेड्यात शहरात मजबूत संघटन बांधणी करायला सुरुवात केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून 20 ऑगस्ट रोजी तालुका अध्यक्ष
अक्षय पांडे यांच्या नेतृत्वात शिरखेड येथे आझाद समाज पक्षाच्या शाखेचे थाटात उद्घाटन करण्यात आले। यावेळी शिरखेड शाखेची बांधणी करण्यात आली। शिरखेड शाखा अध्यक्ष म्हणून उमेश खराते, उपाध्यक्ष शुभम तायडे, सचिव अमरदीप शिरसाट, विदर्भ संघटक प्रमुख तथा अमरावती जिल्हा प्रभारी किरणजी गुडदे, जिल्हा महासचिव रवींद्र फुले व नेर पिंगळाईचे कार्यकर्ते उपस्थित होते। समजणार तुम्हाला, आपण वाटाघाटी करण्याकरिता आलेलो आहोत। बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की जब तुम्हारे समाज का अगर उद्धार करना है तो तुम्हारे को सत्य की चाबी चाहिए। तर आपण जे सत्तेची चाबी खोलण्याकरिता आपण इथं एक सत्तेची चाबीचं एक अनावरण केलेलं आहे, लॉक म्हणतो ना त्याला। आपल्या आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायत मध्ये निवडून सदस्य पाठवायचे। आज या ठिकाणी आम्ही एक वसा घेतलेला आहे पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये आझाद समाज पार्टी जिथे गाव तिथे शाखा आम्ही असा संकल्प केलेला आहे। हे आमची आतापर्यंत जेव्हापासून किरणजी गुडदे आलेले आहे तोपर्यंत 4थी शाखा आहे। आम्ही महिनाभर झाला आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवून आम्ही काम करून राहिलो। का काम करून राहिलो? आमच्या स्वतःसाठी नाही करून, माझा समाज आहे। माझ्या समाज जेव्हापासून बीजेपी सरकार आलेली आहे, तुम्ही पहा 2014ला 410 रुपये सिलेंडर होतं, आज 1200 रुपये सिलेंडर आहे। ज्या खासदाराला आपण निवडून दिलाय ना, इथून कोणी निवडून दिलं तर खासदाराला निवडून हात वर करा। यशोमती नाही, खासदार नवनीत ताई राणा दिला आहे की नाही? असं वाटलं की ते आपलं काहीतरी करेल उतार। आज ते बीजेपीच्या खांद्यात जाऊन बसलेली आहे, सपोर्ट करते ते। तेव्हा 2014ला सोयाबीन आपण सर्वजण मी गरीब घरचाच आहे, सोयाबीन तेल मी स्वतः आणलेलं आहे। सोयाबीन तेल काय किलो होतं? 40 रुपये किलो, आज 180 रुपये किलो आहे। आज 180 रुपये प्रत्येक, म्हणजे गोवर्धनच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, तुम्ही वाचलं असेल, तुमच्या काहीतरी थोडंसं लक्षात आलं असेल। तुम जब तक गरीब लोगों को सताओगे नहीं, जब तक गरीब लोगों को सताओगे नहीं और अपने विश्वसनीय दोस्तों के 15 ऑगस्टच्या शेवटच्या दिवशी भारताचा 77वा स्वातंत्र्य दिन देशभरातील भारतीयांनी साजरा केला। ज्या वीरांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले अशा पुत्रांना अभिवादन करण्यात आले। यानिमित्त वाराशिवणी तालुक्यातील डोंगरमाळी गावचे सरपंच श्री मनोज लिल्हारे विडी यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। कोल्हापूर जिल्हा
हातकणंगले तालुका पट्टणकोडोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉलमध्ये वर्षावास निमित्ताने प्रेरणा धम्म संस्कारच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला। शिक्षक भगवान कांबळे यांनी मार्गदर्शन करताना भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून दिले। प्रारंभी बुद्धवंदना पंचशील त्रिशरण पठण करण्यात आले। यावेळी डेप्युटी सरपंच सुकुमार कांबळे, आनंदा कांबळे, दगडू कांबळे, लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी दयानंद जिरगे उपस्थित होते। प्रास्ताविक व स्वागत रमेश कांबळे यांनी केले। आमच्या या केंद्रामार्फत प्रत्येक आठवड्याला नवनवीन उपक्रम राबवला जातो। नवनवीन म्हणजे प्रत्येक महापुरुषावर छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज असू दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे, शाहू महाराज असू दे, कोणताही आम्ही म्हणजे नेता सोडलेला नाही, महापुरुष सोडलेला नाही। त्या प्रत्येक महापुरुषावर आणि महामातेवरणी प्रत्येक आठवड्याला वेगवेगळा म्हणजे विषय असतो, वेगवेगळ्या विषयावर आम्ही लेक्चर देत असतो। त्याशिवाय दुसरी गोष्ट, लहान मुलांना संस्कार घडावा म्हणून त्यांना आम्ही वर्गात यावेत म्हणून खाऊ वाटपाचा सुद्धा कार्यक्रम घेत असतो। खाऊ वाटप करून लहान मुलांना संस्कार घडावं त्यासाठी लहान मुलांच्यावर संस्कार आम्ही करत असतो। त्याचबरोबर जे शाळेला विद्यार्थी आहेत त्यांना कधी म्हणजे वह्या वाटप किंवा पुस्तकं असं आम्ही वाटप केलेलं आहे असं वर्गामार्फत। तसंच वृद्ध वयोवृद्ध स्त्रियांनी सुद्धा साडी वाटपचा सुद्धा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे। माझे नाव भगवान जयसिंग कांबळे, मी राहणार पट्टणकोडोली। आज या ठिकाणी प्रेरणाधाम संस्कार केंद्र पट्टणकोडोलीमार्फत वर्षावासानिमित्त भारतीय संविधान याविषयी मला व्याख्यान दिलं गेलं। यामध्ये आमच्या शाळेमध्ये एक विशेष उपक्रम आम्ही राबवला। आमच्या संस्थेचे चेअरमन श्री देसाई व मी स्वतः भगवान कांबळे की लहान मुलांना जर संविधान म्हणजे काय, संविधानाचे कलम माहिती असते किंवा संविधानावर देश कसा चालतो, संविधान कसं तयार झालं, त्यातले कलम काय, आपले राज्य कशी निर्माण झाली, हे जर लहानपणापासून थोडं कळालं तर चांगलं होईल आणि भविष्यामध्ये चांगले नागरिक तयार होतील। या उद्देशाने आम्ही हे आमच्या शाळेमध्ये प्रेरणा भारतीय संविधान आणि विद्यार्थी हे पुस्तक याच्या वतीने देखील आम्हाला फार मोठं योगदान जे आहे ते योगदान आम्हाला या ठिकाणी जे धम्मदाते आहेत त्या धम्मदाते प्रत्येक वेळेला जे सहकार्य आहे ते सहकार्य करत असतात आणि त्यामुळं आमचा हा प्रेरणा धम्म संस्कार केंद्र अविरतपणे अखंडपणे या ठिकाणी व्यवस्थितरित्या काम करताना या ठिकाणी सुरू आहे। त्याचबरोबर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूनं अनेक ज्या धम्म परिषद आहेत, अनेक नावाजलेले जे व्याख्याते आहेत किंवा जे व्याख्यान देणारे जे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांना देखील या प्रेरणा धम्म संस्कार केंद्राच्या माध्यमातून बौद्ध समाजाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी या आंबेडकर भवनच्या ज्या पटांगणामध्ये विशाल अशा ज्या काही धम्म परिषद आहेत त्या धम्म परिषदा देखील घेऊन आजचा हा कार्यक्रम म्हणजे आमच्या पट्टणकोडोली गावामध्ये आमच्या बौद्ध समाजाच्या वतीने जो वर्षावासाचा कार्यक्रम घेतला जातो, बौद्ध प्रेरणा धम्म संस्कार केंद्र हे केंद्र बुद्ध धम्म काय आहे, सर्वांना धम्माची माहिती देण्याचं काम हा धम्मवर्ग करत आहे। प्रेरणा धम्म संस्कार केंद्र या केंद्रामध्ये असे कार्यक्रम घेतले जातात की तथागत गौतम बुद्धांनी जे धम्म म्हणजे काय, कशा पद्धतीनं आपलं जीवन सुरू ठेवायचं सांगितले, त्याबद्दल पूर्ण हा संस्कार वर्ग कार्य करत असते। ज्या संस्कार वर्गामध्ये प्रत्येक नेते जे होऊन गेलेले थोर व्यक्ती आहेत त्यांची पूर्ण पुण्यतिथी जयंती साजऱ्या केल्या जातात। त्यांच्याबद्दलची सर्व माहिती या लहान मुलांच्यावरती कशा पद्धतीनं बिंबवता येईल हे सर्व कार्य हे प्रेरणा धम्म संस्कार केंद्र खूप उत्तमपणे पार जो आमच्यावरती जो अन्याय अत्याचार झालेला आहे, आपल्या नोकऱ्या संपवण्याचा जो कट कारस्थान केलेला आहे। कारण का आज जर बघायला गेलं एकेकाला 50 एकर शेती त्यांच्या आयुष्यापर्यंत असताना सुद्धा त्यांची प्रगती झाली, अजून सुद्धा त्यांची घरं आहे तशी त्या परिस्थितीत आहेत। आता कुठं ते सुधारले, परंतु ज्या समाजाला अन्न मिळत नव्हतं, पाणी मिळत नव्हतं, तो समाज आज 1 नंबरवरती आहे ब्राह्मणांच्या बरोबरीमध्ये। त्यामुळे हे कुठं तर त्यांना खुपायला लागलेलं आहे। तर आपण आपल्या समाजामध्ये आपण एकता करूया। आम्ही आणखीन एक प्रेरणा धम्म संस्कार केंद्राच्या वतीनं मी एक आपल्याला आव्हान करणार आहे। आपला एक मोठा कार्यक्रम थोड्या दिवसामध्ये होणार आहे, ज्या मूर्त्या आपल्या 2 तयार होऊन आल्यानंतर त्यावेळी एक सर्वांनाच एक आव्हान करणार आहे। एक 50 लोकांची आम्ही कमिटी नेमणार आहे जी खरोखर समाजासाठी काम करतील आणि
छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत गंगापूर येथे दिनांक 2, 3 आणि 4 डिसेंबर रोजी होणाऱ्या 43व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेडचे भूमिपुत्र ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जगदीश कदम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल निर्मल प्रकाशनचे निर्मल कुमार सूर्यवंशी, डॉक्टर हंसराज वैद्य, पुणे येथील डॉक्टर केशव देशमुख, भीमराव राऊत आदी साहित्यप्रेमींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. संचालक निर्मल प्रकाशन, नांदेड. आमचे मित्र डॉक्टर जगदीश कदम यांची 43व्या अखिल मराठवाडा साहित्य परिषदेवर अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि आमची मैत्री लेखक म्हणून ते 40-50 वर्षापासून माझ्या सहवासात आहेत. जवळपास त्यांच्या पुस्तकापैकी 10 ते 15 पुस्तकं निर्मल प्रकाशनाचे आहे. पहिलं पुस्तक त्यांचं केलं आहे आणि सर्वात त्यांचा कविता संग्रह रास आणि गोंडर गाजलेला आहे. त्याला जवळपास 18 पुरस्कार मिळाले रास आणि गोंडरला. आणि त्याची दुसरी 2 आवृत्त्या कविता संग्रहाच्या 2 आवृत्त्या निघाल्या, दुर्मिळ असते पण 2 आवृत्ती रास आणि गोंडरच्या निघालेल्या आहेत. तर जवळपास त्यांची साहित्य सेवा, त्यांनी केलेलं साहित्य सेवेचं कार्य असं अखंड त्यांनी करत राहो. मी माझ्या मित्राला शुभेच्छा देतो. त्यांचं लिखाण असंच फुलत राहो ह्या शुभेच्छा देऊन मी थांबतो. मी डॉक्टर हंसराज वैद्य, नांदेड येथील गेल्या 40 वर्षापासून येथे राहतो. डॉक्टर जगदीश कदम सरांचं निवड ह्या 43व्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाची निवड अध्यक्ष म्हणून ही अत्यंत मोलाची आहे आणि खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय मिळालेला आहे. हे सिद्धहस्त तर आहेतच, प्रस्थापित असून सुद्धा नौक्यांना बरोबर घेऊन चालणारे हे एकमेव गुरुवारी आहेत. त्यांच्या निवडीमुळं मराठवाड्यातील साहित्यिकामध्ये एक अत्यंत आनंदाचं आणि कृतज्ञतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या निवड समितीचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की खरा माणूस त्याने या अध्यक्षपदासाठी निवड केलेला आहे. धन्यवाद. गंगापूर येथे होणाऱ्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर जगदीश कदम यांची निवड होणं ही एका अर्थानं तमाम मराठवाड्यातल्या शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहेच. परंतु गेल्या 40 वर्षापासून मराठी माती, मराठी माणूस, मराठवाडा, तिथला दुष्काळ, तिथले प्रश्न, तिथल्या शेतीसंबंधीचे सगळ्या जाणीवा व्यक्त करणारे एक अत्यंत महत्त्वाचे लेखक म्हणून डॉक्टर जगदीश कदम यांची मोठी ओळख महाराष्ट्रभर आहे. म्हणून एका अर्थानं मराठवाड्यातल्या या महत्त्वाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड होणं ही एका अर्थानं शेती संस्कृतीमध्ये लेखन करणाऱ्या सर्व लेखकांचा हा एका अर्थानं बहुमान आहे. मी जगदीश कदम सरांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील भाषणासाठी आणि संमेलनासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. देशमुख सर हात लावा. हार्दिक अभिनंदन. मराठवाडा साहित्य परिषदेच्या गंगापूर येथे दिनांक 2, 3 आणि 4 डिसेंबर या तारखांना होऊ घातलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी परवा संभाजीनगरला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये माझी निवड झाली. मी गेल्या 4-4.5 दशकांपासून लेखन करतो आहे. माझ्या लेखनाचा जो गाभा विषय आहे तो शोषित, पीडित, कष्टकरी किंवा श्रमिक जे आहेत त्यांच्यावर मी लेखन केलेलं आहे. माझ्या लेखनामध्ये ज्यांना आवाज नाही, ज्यांचा आवाज दबलेला आहे, त्यांचा आवाज मुखर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि माझ्या ह्या लेखनाची दखल मराठवाडा साहित्य परिषदेला घ्यावीशी वाटली आणि त्यांनी मला अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी दिली. त्याबद्दल मी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि पदाधिकारी यांचे मी आभार मानतो. मी हे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मला तिथे त्या मंचावरून बोलण्याची जी संधी मिळणार आहे
त्या माझ्या बोलण्यामध्ये प्रामुख्यानं मी ह्या शोषित, वंचित, उपेक्षित, कष्ट करणाऱ्या आणि कृषक समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी तर मांडणारच आहे, परंतु त्याचप्रमाणे ग्रामीण भागातसुद्धा अगदी खेड्यापाड्यातसुद्धा खूप चांगल्या प्रकारे लेखन करणारे कवी लेखक आहेत. त्यांना आपण या व्यवस्थेमध्ये अलीकडे माध्यमं उपलब्ध नाही, तर त्यामुळे त्यांच्या लेखनाला कुठे संधी मिळत नाही. ती संधी दिली गेली पाहिजे अशा प्रकारचा माझा आग्रह राहील. आणि पुन्हा एकदा मी सांगतो, जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसही. तोपर्यंत जय भीम.